रस्ते विकास कोड जो आहे आपला भारतीय सरकारच्या अंतर्गत त्याचे कसलंही नियमावली पाळलेलं नाही, त्याचे स्पेसिफिकेशनप्रमाणे थर नाहीत, MPM नाही, DBM नाही, BC नाही, काय चाललं आहे काय म्हणजे कोणी विचारायचंच नाही. आणि त्याचं टेंडर काढतात, प्रशासकीय मान्यता लगेच 4 दिवसात, टेंडर लगेच 8 दिवसात, वर्क ऑर्डर 2 दिवसात, सगळ्या तारखा आहेत, सगळे पेपर आहेत आपल्याकडे. काम पूर्ण लगेच 4-5 दिवसात, बिल लगेच 1 महिन्यात. अरे काय चाललं आहे काय? तुमच्या काय घरादाराची प्रॉपर्टी आहे काय सार्वजनिक निधी? म्हणजे तुमच्या खिशातला पैसा आहे, तुमच्या उद्योगधंद्यातला पैसा आहे का? आणि त्याच्यावरून आज माझा 2 व्हीलर 4 चाकी दिव्यांग बंधू सगळेजण पडायला लागलेत, भोगा लागलेत. किती ॲक्सिडेंट झाले. तुम्ही हॉस्पिटलमधला अहवाल घ्या, ऑर्थोपेडिक न्यूरो सर्जनमधला. कित्येक लोक अपंग झाले, काही दुर्धर मोठमोठ्या ऑपरेशनला सामोरे गेले. सामान्य माणूस त्रस्त आहे. आणि ही बगलबच्ची मात्र निव्वळ होर्डिंगबाज, नुसतं लोकांच्या समोर सारखा चेहरा दाखवायचा, हे पैसे खर्च करायचे, मोठमोठ्या कमानी जाहिराती, आणि कोल्हापूरकरांना वेडेवाकडा हास्य दाखवून आम्हीच कसे तारणार आहात हे माहितीतले हे सर्वजण दाखवायला आलेत. हे जर उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.